लाभले पुन्हा म्हणून जालो पालखीने होई म्हणून जालो पालखीने होई शांत माया मोठी पहाटे सरकी शांत माया मोठी पहाटे सरकी तूच माता तूच पार्वती तू नवदुर्गा तूच सरस्वती नवदुर्गा तू नवदुर्गा तूच सरस्वती नवदुर्गा तूच सरस्वती तुझी या नामे पावन झाले 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 चराचर हे भक्तीत नाले चराचर हे भक्तीत नाले या भवसागरी तूच तारिसी या भवसागरी तूच तारिसी नमन माझे तव चरणासी नमन माझे तव चरणासी नमन माझे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते कुंडलिका महालक्ष्मी आई देशोमाई आई पट्टी देवी आई मीना देवी आई मुक्ता देवी
त्याची परिस्थिती अशी आहे की वेळ फार कमी असतो नाही का, आणि त्या वेळात सगळ्या गोष्टी करायच्या असतात. 1500 रुपये आले लाडक्या बहिणींनी नाही द्यायला येत नाही. म्हणजे माझ्या बायकोन पण सांगितलं नाही अजून, म्हणून म्हटलं अंदाज काढूया. काय द्याव 1500 रुपयापेक्षा या भजनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत एक गोष्ट पोहोचली पाहिजे की 1500 रुपये दिले अतिशय सुंदर झालं, काय वाईट नाही. उद्या वाढवतील, कमी करू नका, वाढवा. पण त्या 1500 रुपयापेक्षा सुद्धा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये महिला सुरक्षा कायदा देणं गरजेचं आहे. आणि आजच्या या नवरात्रीच्या दिवशी साकडं करतो त्या आईला की हा महिला सुरक्षा कायदा लवकरात लवकर येऊ दे. त्याने माझी बहीण, माझी मुलगी, माझी आई, माझी वहिनी ताट मारणे या महाराष्ट्रामध्ये रात्री अपरात्री कधी मिळू शकते, तरच हा आपला महाराष्ट्र सुजलम आणि सुफलम झाला असं आम्ही समजू. बरोबर की नाही? काय अत्याचार आणि अन्याय ह्याचा काही कमी होत नाही. बरोबर की नाही? आजची भक्ती आहे त्या दुर्गेची भक्ती आहे. शंकराला सुद्धा आपलं आत्मलिंग देणं भाग पडलं. तो भक्त रावण किती श्रेष्ठ होता. विचार आपल्या मनात एक येतो की रावणाने सुद्धा मायला नेली, पण तो एकटा रावण होता. या जगात असंख्य रावण निर्माण झालेले. बरोबर की नाही? दोन्ही सांगितलं सुरुवातीला की काय की रावणाला आता जाळ्याची वेळ नाही आहे, पावसाच एवढा आहे की त्याला डुबून मारायला पाहिजे. बरोबर चुकीचा नाही आहे, पण त्या एकट्या रावणाला डुबून मारून काय फायदा होणार नाही. तो रावण म्हणजे साधा व्यक्तिमत्व नव्हता, ज्यानं 33 कोटी देवांना बंदिवान घातलं होतं. एकट्या रावणानं सटवी ज्याची पाय चेपत होती, जी सटवी आपलं भविष्य लिहिते, ती सटवी त्या रावणाची पाय चेपत होती. एकदा फक्त एका मिनिटासाठी हल्ली बाजूला, रावण झोपला होता, डोळा लागला होता. सटवी फक्त एका मिनिटासाठी 2 मिनिटासाठी हल्ली आणि पुन्हा मारायला आली. रावणाने लगेच विचारलं का गेली होतीस कुठं, जे काम दाखवून जे पाहिजे पाय. त्यावेळेला रावणाला सुंदर उत्तर सटवीने दिलं. म्हणाले एक बाळ जन्मालाचं भविष्य लिहायचं बाकी होतं, ते लिहून आले. म्हणाला कसं आहे? तो म्हणाला माझं भविष्यच आहे. सटवीने हात बघितला रावणाचा आणि भविष्य सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं? अज राजाच्या पोटी दशरथ, अज राजाच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्र. आणि रामचंद्र ज्यावेळेला येणार, रावणा तुझा अंत 100% होणार. एवढा म्हटल्याच्या नंतर मला सांगा, तो रावण काय गप राहणार आहे का? बरोबर ना? पण त्या रावणाने सीतामाईला जरी नेली असेल ना, तरी त्या रावणाला पहिले 4 शाप आहेत. ते रावणाला बरोबर माहिती आहे. पहिला शाप आहे नारदाचा, दुसरा शाप आहे तृष्णेचा, तिसरा शाप आहे नलकुबेराच्या बायकोचा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आणि हे जे 3 शाप आहेत ना, ते असे कसे शाप नाही आहेत. या सगळ्या रावणाला माहिती आहे, तरी पण रावण रामाशी पंगा घेतोय. म्हणजे साधं व्यक्तिमत्व आहे काय रावण? विष्णू विश्वाचा विधाता ज्याच्यासाठी जन्म घेतोय मारण्यासाठी, तो काही साधा आहे? अहो अक्कल असून घाण ठेवल्यासारखा तो कंस वागला. कंस ज्याच्या कारावासात विष्णू जन्मला, किती भाग्यवान होता. ज्या भगवंताने जन्म घेतला होता, पण शेवटी अक्कल असून घाण ठेवला, उपयोग शून्य. ज्या नारायणाची आपण पूजा करतो ना, नारायण नाव आपण जपणारा तो भक्त प्रल्हाद, ज्याच्या कुळात जन्मला, तर हिरण्यकश्यप किती महान होता, पण कधी अक्कल असून घाण ठेवला. परिणाम नाशच. एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म ज्याचं चांगलं आहे ना, त्याच्याबरोबर सगळं काही जाणार आहे. कर्म वाईट आहे ना, त्याला हेच भोगावं लागणार आहे. त्याच्यामुळे कोण कोणाला चुकणार नाही. आईची सेवा करा. आईची काय सांगतोय? आईची. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. बरोबर आहे? परमेश्वराची सेवा केल्याच्या नंतर तो पावेल की नाही सांगता येत नाही. त्याचं कारण आहे, 1 किलो पेढ देऊन देवाच्या पुढ्यात गेला, देवा नोकरी नाही लगीन जमत नाही, जरा करून द्या. लगेच 1 किलो पेढ देतो. देव देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेषा आहे. पण आई वडिलांची सेवा करा. काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात राहणार नाही. हे वास्तविक उदाहरण जर पाहायचं असेल तर पंढरीचा पांडुरंग विटेवरती आजही युगे 28 उभा आहे. ही फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा. त्याच्या पलीकडे काय नाही. तर येऊ देतात ना, उद्या म्हणतील कुत्रा पण नव्हता, ते कुत्रे आमच्या आले.
पण हे श्वान जे आहेत ना, श्वान हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनाही माहिती आहे मानवाचा शेवटचा जन्म आहे ना तो हा आहे, त्याच्यानंतर मनुष्य देह आहे. 184 कोटी योनी ज्यावेळेला भोगत येतो ना त्याच्यानंतर शेवट हा श्वानाचा जन्म आपला आहे आणि त्यानंतर मनुष्य देह आहे. 100% पुढे दोन्ही बुवा मनोरंजन करणार. प्रथमतः नामस्मरण सुरुवात करतो आणि पुढे जातो. बुवानी सुंदर 13 मंत्रामध्ये भजन घेतलेलं आहे. मी आपला 16 मध्ये घेतोय. जेवढं झेपत तेवढा बघतोय आपला त्रितालमध्ये. बुवा अतिशय गोड गळ्याचे बुवा आहेत. बुवांना राग अजिबात देवा शपथ येणार नाही. मी काय बोलू रागा लहान भाव आहे. मोठे भावच बोलण्याच्या नंतर ते ऐकून घेऊ का बरोबर की नाही. बात काय भारीच तुम्ही इकडनं बघत ना ती राजसच करणार. तिकडनं तुम्ही बघला की विनोद खन्ना. पण पुन्हा तुम्ही बघितलात की आमची इडलीवाले आणणार. मजा म्हणून मजा झाली पाहिजे की नाही. बाकी वाद बद्दल प्रश्नच नाही. मला मी काय काय वेगळा दिसत नाही. मी तुमच्याच पंक्तीतला आहे. माझ्या कपड्यावर उजेड पडला नाही दिसण्यापेक्षा कसं असणं महत्वाचं आहे बुवा. आणि खरोखर गोड गळ्याचे बुवा आणि मनाने पण तेवढे सुंदर आणि साफ आहेत. तर दोघांकडे बुवांसाठी झाल्या तबल्याची लेवल थोडीशी ठेवा. बाकी सुंदर आहे.
धन्यवाद धन्यवाद. शॉर्ट मध्ये सगळं घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, कारण वेळेत बाऱ्या पूर्ण झाल्या पाहिजेत. महिला वर्ग बऱ्याच प्रमाणात आहे. खरोखर आज पूर्वी महिला वर्ग आणि आत्ताचा महिला वर्ग फरक काही नाहीये, फक्त शिक्षणामध्ये फरक झालेलाय. पूर्वीची महिला जी होती ते घर आणि काम, घरातलंच काम, जास्त बाहेर नसायच्या, पण आता आमच्या महिला खांद्याला खांदा लागून पुरुषांचा चाललेले आहेत. हे समाधान आपल्या चेहऱ्यावर आहे, कारण खरंच सांगतो आज आमची स्त्री वैमानिक आहे, आज आमची स्त्री जवान आहे, आज आमची स्त्री इंजिनियर आहे, आज आमची बहीण सर्व काही एकटी सामर्थ्यवान आहे, बलवान आहे, करू शकते. एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजे, कारण नारी शक्ती म्हटल्याच्या नंतर नारी आणि सगळ्यांवरच भारी आहे की नाही. गणपतीच्या दोन बायका रिद्धी आणि सिद्धी, आपणाक एकच अतिलय जिद्दी. ती जिद्दी म्हणजे ती सांभाळताना आजी आमची असली सत्य परिस्थिती. आजी तुमचा काळ वेगळा होता, पहिला काळ वेगळा होता. दोघांचं भांडण लागलं ना तर तिसरा मध्ये धावत होता, हे भांडू नका, बाजूला व्हा, काय झालं ते सांगा. तो काळ होता, आता तो काळ नाही. आता दोघांचा भांडण लागला बस यानं मोबाईल काढला, पहिली व्हिडिओ शूटिंग, तो मरण देत मार खाव, फरक पडला नाही. तेव्हाचा काळ वेगळा होता है की नाही. आता विचार करा ना, महिलांना सर्व काही परमेश्वरानं दिलंय. आता 9 दिवस 9 साड्या 9 रंगाच्या, बायकोन कापणार किसा, पण ह्या करायचाच पर्याय नाही. हेच दिवस असतात मजा करायची, नाही तर आयुष्यभर सकाळी उठायचा, चपात्या लाटायच्या, डबा करायचा, ह्याच काम आहे आपल्याकडं. हे दिवस चांगले आहेत, काळजी करायचं नाही. भगवंतान सगळा दिलेला आहे आणि ऍड जरी सगळ्या तुमच्यासाठीच दिलेली आहे. टीव्ही जरी ऑन केला तर पहिली ऍड आमच्या महिलांसाठीच आता, पॉन्ड्स लगाव सुंदर पाव महिला. पहिली जी ऍड पॉन्ड्स लगाव सुंदरता पाव महिलाओं के लिए, दुसरी ऍड यांच्यासाठी हमाम लगाव खूबसूरती पाव महिलाओं के लिए, तिसरी ऍड आमच्यासाठी, पहिल्या 2 तुमच्यासाठी, हमाम लगाव सुंदरता पाव महिलाओं के लिए. आमच्यासाठी काय, इजगाट लगाव कुजली बघाव, आम्ही मिळाला खाजवून खाजवून, बिटेक्स लगाव बघाव. आला कधी, आमच्या त्या काळात नव्हता, आत्ताच्या काळात आला सगळा. याचा एकमेव कारण जीन्स पॅन्ट नाही चढली तरी घुसवायची. मग मला सांगा ती खुजली होईल नाही तर काय मरल. पहिला काळ वेगळा होता, एक घंगाळ पॅन्ट, इकडून हवा भरली की तिकडून बाहेर, हिंमत काय खुजली घेऊची. भारी काय टेन्शन घ्यायचं नाही अजिबात, मी आहे ना, आयला काय नाही हो. तो काळ वेगळा होता, बरोबर काय. तो पहिला तो काळ होता, 12 पोरासून सुद्धा पोसत होते. हम दो हमारे 12 त्यावेळी. त्याच्यानंतर आमच्या बापसाकडे आला काळ, हम दो हमारे 6. त्याच्यानंतर आता आमच्याकडे आला, हम दो हमारे 2. सर ठीक आहे, ह्याच्या पुढं हम दो हमारा तळपाट. होईल की नाही हे टेन्शन का, खातावच आम्ही सगळं पेडिग्री, सगळं मिक्स, कुणी काय बघत नाही, बरोबर की नाही साहेब. परिस्थिती आता मला सांगा, किती काय करा, किती पोरांनी सांगा की तुम्ही मोबाईल वापरू नका, वापरायचे थांबणार आहेत, वापरणारच. तू वापर, तुला काय कोण बोलत नाही. चष्मा फुकट नाही लागला, त्याचं कारण हो. त्या दिवशी माका फोन केला नेहमी, म्हटलं काय झाला का, म्हटलं बरेच वर्ष झाली, म्हणता जवळजवळ 45 वर्ष झाली, पण काय नव्हता. म्हटलं काय झाला काय, म्हणता ना हल्ली माका चष्मा लागलो. म्हटलं चष्मा लागला, त्याच्यात काय लहान लहान पोरग्यांना पण आता चष्मा लागला, आता वय वाढल्याच्या नंतर माका पण लागणार. बघा माईक पोल्यांना पण लागलाय, पर्याय नाही, काकींना लागलाय, सगळ्यांना चष्मा लागला. वाईट वाटायचं का, चष्मा म्हणता लागला ह्याचा वाईट वाटत नाही अरे. मग म्हटलं तुमका वाईट तरी वाटतं कसला, म्हणता वाईट ना एकाच गोष्टीचा वाटतं, चष्मा लावलंय आणि घराच्या बाहेर आलंय बस की शेजारीने म्हणता तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही. अरे म्हटलं शेजारीने म्हणताना चष्म्यात छान दिसत नाही, मग चष्मा काढून टाकता. म्हणता मी चष्मा काढीन रे, पण मी चष्मा काढला की माका शेजारीने दिसत नाही. काय नाही हो, आयुष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, चेहऱ्यावर हास्य कायम ठेवा, बाकी काही एक ठेवायचं नाही. पैसा किती आहे हा देव बघत नाही,
तुमच्याकडे पैसा किती ना काय देव बघत नाही. जर हातात अंगठी असतील, गळ्यात चैनी असतील, हातात ब्रेसलेट असतील, बाजारात जर फिरलाव ना कदाचित चोरट्याची नजर आमच्यावर असेल, बरोबर की नाही. पण जर गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगानं तुमच्यावर नजर ठेवावी लागेल. ही वास्तविकता हरिभजनाची आहे की नाही. काय आहे पोरांना माझं सांगणं आहे, एक वेळ रामायण नाही समजलं ना तरी चालेल, एक वेळ महाभारत नाही समजलं ना तरी चालेल, एक वेळ भगवद्गीता नाही समजली तरी चालेल, पण पाप नावाचा ग्रंथ कळला पाहिजे. आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला पाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला, आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. ही वास्तविकता. किती कमवा, या जगातला एकच माणूस सुखी आहे ज्याच्या घरात आई वडील आहेत, आणि तोच ह्या जगातला सुखी ज्याच्या घरात पैसा आहे. कोरोनात बघितला त्या का पीपी किट मध्ये टाकलं आणि ते का आग लावून तिकडे. कोणाच्या नशिबात काय नव्हता, पण नशीब मानतो हे माझं आणि तुमचं की आज आपण इथे भजन करतोय, पूर्व पुण्याही फळाला आले म्हणून आज आम्ही या ठिकाणी भजन करतोय. म्हणून सांगतो एकच सांगेन या मंडळासाठी, बुवा एवढा पाऊस असताना सुद्धा एकाद्री मंडळानं सांगितलं होतं बुवा वारी रद्द करूया, पण या मंडळाचा तसा नाही आहे. म्हणून पत्ते जरी 52 असले तरी दिसणारा एकच असतो, एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असू दे, आवाज फक्त आणि फक्त बाल तरुण मंडळाचा असतो, बाल तरुण मंडळाचा असतो, बाल तरुण मंडळाचा असतो, है की नाही. चोर टाळ्या एकदा होऊन जाऊ दे, कारण पाऊसच काय खाईना पण येऊ दे फिरून, आणि तो वरून, तरी आम्ही नाही जाणार घाबरून. असं आमचं मंडळ, टेन्शन घ्यायचा नाही. आणि सगळ्यांना सांगतो आजचा दशावतार पिक्चर आलाय, तो सर्वांनी जाऊन बघा, कारण दशावतार हा आपला प्राण आहे, आपला श्वास आहे. गोष्ट लक्षात घ्या, जसा छावा आपला प्राण होता, पुष्पा पिक्चर आला आणि आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर पुष्पा झाला. त्या एवढा दाढी वाढलेल्या आणि एवढ्या घडीभर उवा त्याच्यात, त्यानं फक्त म्हटलं या ठिकाणी सन्मान्य तनिष्का धाणे आणि सन्मान्य अमय गावडे यांच्याकडे बहुमत 100 रुपयाचे पारितोषिक आहे. त्या दोन्ही माऊलींना उद्धरण आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या राजाने आम्हाला हे स्वराज्य दिलंय ना, हे भजन पूजन कीर्तन आपण ज्याच्यामुळे करतोय ना, एक गोष्ट लक्षात घ्या, त्या पुष्पाला तिकडे बाजूक ठेवा. पोरांचा ब्रँड अँबॅसिडर पुष्पा झाला होता, त्यानं फक्त सांगितलं झुकेगा नाही साला. अहो लहान लहान पोरा पण काय बोललंच बस, झुकेगा नाही साला. ह्याची साला काढायची वेळ आली होती. आईशी बस सांगतो, तरी पण शिक्षक जरी झाला आणि आईशी सांगितलं बस बाबू बस, नाही झुकेगा नाही साला, उभे नाही करणार, अशी कंडिशन होती. पण पोरांना एकच सांगतो, तो पुष्पा आता आला, पण 350 वर्ष अगोदर, 350-400 वर्ष अगोदर आपल्या मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. त्या मुघलांसमोर वाकला नाही, झुकला नाही. डोळ्यामध्ये सळई खुपसल्या गेल्या, अंगाची रक्कल काढली गेली, नख काढली गेली, कातडी छाटली गेली, पण त्या मुघलांसमोर झुकला नाही, वाकला नाही, मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. तो छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्पा होता, आजही पुष्पा आहे आणि पुढेही पुष्पा राहणार. म्हणून सांगतो छावा पिक्चर एकदा बघाच, कारण त्यामधला अख्खा पिक्चर लक्षात नाही ठेवला तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा, हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर पे जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, नमः पार्वती पते हर हर. गाडी सुकली तरी चालेल, पण महाराजांना हृदयातनं काढायचं नाही. गोष्ट लक्षात ठेवा, जोरदार टाळ्या महाराजांसाठी झाल्या पाहिजे. 6वी 7वी बारी असेल, 6वी मला वाटतं बारी असेल, पण काळजी करायचं काम नाही. माणूसच माझं भारी काय. एक लक्षात ठेवा, हे जे 2 आमच्यासाठी आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, यांना आयुष्यात विसरायचं नाही. त्यांच्यामुळे आज आमचं भजन पूजन कीर्तन चालू आहे मंडळी, बाकी काही नाही. म्हणून सांगतो छत्रपती
छत्रपती दैवतांचे मुखी दुसरे नाम नाही, छत्रपती दैवतांचे मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान असेल शिरावर तर परका बसेल उरावर, हे विसरता कामा नये. ही गोष्ट लक्षात ठेवायची पोरांनो. शिका आणि खूप मोठे व्हा. मुलींना पण सांगतोय, 14 वर्षाची 15 वर्षाची पोरगी हल्ली प्रेम करतात. प्रेम न करण्याला बंदी घालणारा जांभळे बुवा नाही. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यभराच्या कष्टासाठी, तुमच्या आयुष्यभराच्या पुंजीसाठी झटणारा बाप लक्षात ठेवा. सकाळी उठून डबा घेऊन जातोय, संध्याकाळी रात्री 10 वाजता येतोय, तुमच्यासाठी दिवसभर मरतोय. आणि तुम्हीच त्या 22 वर्षाचे 20 वर्षाचे झालात आणि कोणाच तरी हात धरून गेलात ना, त्या बापाने समाजात वावरायचं कसं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण मला पण एक मुलगी आहे, माझी पण एक इच्छा आहे की माझ्या मुलीचं कन्यादान माझ्या हाताने झालं पाहिजे, म्हणून रात्री अपरात्री एवढा फिरतोय, बरोबर की नाही. आणि तीच जर मुलगी उद्या कोणाचा तरी हात धरून पळून गेली तर मला सांगा, बापाने समाजात मान वर करून जगायचं की मान खाली घालून जगायचं. तेच जर तुम्ही उद्या कलेक्टर झालात, उद्या आमच्या जवान झालात, उद्या देशाचं रक्षण करत असाल तर तुम्हाला आम्ही सलाम करू तुमच्या कार्याला. पण तेच जर कोणाचा हात धरून गेलात ना तर उद्या तुमच्या बापाला मान खाली घालून जगावं लागणार. बघा, आयुष्यात सुख कधीच भेटणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांच्या मर्जीत राहून प्रेम करा आणि लग्न करा. बाकी माझे काही मत नाही. बुवा अतिशय सुंदर आहे, गोडी गळ्याची बुवा आहे, वेळ जास्त घेत नाही, पुढे जाणार. गजर दोन्ही बुवांची बाकी आहे, फुल पैसा वसूल करून जाणार, काळजी करायचं काम नाही. या ठिकाणी चैताली आमरे, सन्माननीय चैताली आमरे आणि स्वरा कावडे यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. परमेश्वराची मी प्रार्थना करतो त्यांना उठण आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करू दे. ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिला नाही त्या सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे, ज्यांनी नाही दिला नाही त्यांच्या पण इच्छा पूर्ण होऊ दे. कोण नाराज वा आमच्या पाचलचे विजय पवार साहेब, आमच्या राजाप्पा मूर पाचल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पवार साहेब म्हटलं जास्त नागपुळा गणपती पुळा, कारण नावातच दरारा आहे की नाही. एकच वार समस्त गार, विजय पवार. बाळासाहेबांचं 100% घेणार, कारण बाळासाहेब म्हटल्याच्या नंतर जंगलातील 1 नंबर नगराला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. जंगलातील 1 नंबर नगराला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. ज्यांनी लावली दुश्मनांची वाट त्या माझ्या बाळासाहेबांना महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. जय भवानी, जय भवानी. कायम राहायला पाहिजे. पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी बाल तरुण मंडळ नवरात्र उत्सव बाल तरुण मंडळांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय, मनपूर्वक स्वीकारतो. आणि या मंडळाचे मानाव तेवढे आभार कमी आहे बुवा. पाऊसच घालून टाक, पाऊसच गायब, कारण घाबरलो पाऊस. तुम्ही सुंदर भजन केलं, पावसात पण आनंद वाटला म्हणून थांबला तो. आई शपथ. 500 रुपयाचा पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खरोखर शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य, शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य. तुमच्यासारखे भजन रसिक आम्हा दोन्ही बुवांना लाभले. हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. सतीश कानडे माझे परम मित्र, या ठिकाणी सतीश कानडे माऊली आलेले आहेत. मनपूर्वक आम्ही एकत्र लय खेळलो आहे, शाळेत पण एकत्र 10वी पर्यंत, नंतर तुटातूट झाली. पण 200 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू द्यायची पांडुरंगाची मी प्रार्थना करतोय. बुवा सतीश कानडे हे एकदम म्हणजे आम्ही एका शाळेमध्ये बुवा, त्यांनी परवा दिवशी कॉल केला होता 27च्या बारीसाठी, पण माझी बुकिंग होती खेळला. मग खरोखर पुढच्या वर्षी 100% ट्राय करणार, काळजी करायचं काम नाही. भावासाठी काय पण, मित्रासाठी काय पण, बरोबर की नाही. कारण शाळेत दोस्ती करा, शाळेत दोस्ती करा, पण दोस्ती शाळा केलेली खपून घ्यायची नाही, ही वास्तविकता. आणि ही दोस्ती कायम राहणार, काळजी करायचं काम नाही. आयुष्यामध्ये कर्म ज्याचं चांगलं आहे ना
त्याला कशाची कमी पडणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, विटेवरच्या मालकाला सुद्धा आपलं कर्म चुकवता नाही आलंय मंडळी. त्याच्यामुळे तुमचं आणि आमचं काय आहे, जे चांगलं आहे ना नेहमी भजनातून घ्या, बाकी काय नाही. बुवा जसे सफेद घालून आलेले आहेत अतिशय सुंदर, पण त्या पद्धतीचा खरोखर माणूस आहे आणि तेवढा स्वच्छ आणि निर्मळ माणूस आहे. मी चांगल्याला चांगलाच म्हणणारा जांभळे बुवा आहे, कधी चुकून वाईट म्हणणार नाही. कारण बुवा माझे 7-8 वर्षापूर्वी जोडीला माझ्या होते, आज आणि पहिल्यांदाच बुवा, पण बुवा त्याच तोडीने त्याच ताकदीने गातात. एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी झाल्या पाहिजे. सन्माननीय उमेश कुळे या ठिकाणी, उमेश कुळे साहेब यांच्याकडे 300 रुपयाचं पारितोषिक मनापूर्वक स्वीकारतो. त्यांना देखील उद्धरण आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद पाटीलला. या ठिकाणी सन्माननीय चंदना पाटील या माझ्या माऊलीकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनापूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुपावलीला सुरुवात करतो आणि पुढे जातो, कारण काय आहे, वेळ भराचा आहे, बुवांचा गजर आहे. तेवढ्याच तोडीने, आता मी जेवढा बोललोय बुवा तेवढ्याच तोडीने करणार आणि काळजी करायचं काम नाही. चला. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. सुखाचे जे सुख चंद्र भागेसाठी, पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, रुक्मिणी ताट वाढून बसते जेवणाचं आणि पांडुरंगाला म्हणते, देवा अरे एवढी लाईन लागले रे, कितीतरी अजून भक्त बाकी आहेत दर्शनाचे, जेवण घ्यायला. देव काय सांगतोय, सगळं दर्शन माझ्या घेण्यासाठी आहे, आलेले आहेत, रांगेत उभे आहेत. ठीक आहे, तू माझी अर्धांगिनी आहेस, मला जेवलंच पाहिजे, पण मला ज्याचं दर्शन घ्यायचं आहे ना, काय विठेवरचा मालक सांगतोय, माझ्या दर्शनासाठी लाईन लागले, पण मला ज्याचं दर्शन घ्यायचं आहे तू अजून आला नाहीये. दुपारचे 2 वाजून गेले. रुक्मिणी सांगते, देवा किती वेळ झाला, बघा जेवण घ्या घसभर. ही काही राईन संपणार नाहीये, अविरत दिवस रात्र चालू होणार आहे. पांडुरंग सांगतोय, थांब जरा, थोडा वेळ थांब, मला ज्याचं दर्शन घ्यायचंय ते झालं की लगेच जेवण घेतो. रुक्मिणीला विचार पडला, जो विश्वाचा विधाता आहे, ज्याचं लोक दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे आहेत, तो कोणाचं दर्शनासाठी थांबलाय. रुक्मिणी म्हणाले, हरकत नाही, बघूया तुमचा कधी येतो कोण तो. आणि रुक्मिणी बाजूलाच
उभी राहिली, म्हणाला मला पण बघायचं आहे. एवढी लाखोंची गर्दीमध्ये पांडुरंग त्या भक्ताला शोधतायत आणि अर्धा एक तासाच्या नंतर एकनाथ महाराज आहे. भक्त काय असतो बघा, त्या एकनाथ महाराजांसाठी पांडुरंग तासन तास उभे जेवणाचे थांबले होते. भक्त आणि देव हे नातं अतूट आहे, तसं बुवा आणि भजन रसिक नातं अतूट आहे बघा. म्हणून आयुष्यात भक्ती एवढी पाहिजे की त्या मालकाला सुद्धा विटेवरती थांबावं लागलं पाहिजे. एवढी 28 पुंडलिकासाठी अशी भक्ती असली पाहिजे. फक्त भजन म्हणजे एकामेकाची कानपड फोडणे हा पर्याय नाही. भजन म्हणजे लोकांपर्यंत चांगलं देणं हाच पर्याय आहे. काळाची गरज आहे. म्हणून काय सांगतोय बघा, सुखाचे सुख चंद्रमा उभे कसे केले पुंडलिका पाटी, उभे कसे केले पुंडलिका पाटी. भक्ता किया विटेवरी शोभे, भक्ता किया विटेवरी शोभे. चरणी कर दोन्ही कठी श्रीमुख चांगले, कर दोन्ही कठी श्रीमुख चांगले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
ते वर्किंग